संजय गायकवाड विरुद्ध इम्तियाज जलील वाद पेटणार असं दिसतंय। हिम्मत असेल तर आझाद मैदानात या। आमदार गायकवाडांचं जलील यांना प्रति आव्हान। बोला कुठे यायचं असं म्हणणाऱ्या इम्तियाज जलील यांना संजय गायकवाड यांनी आव्हान दिलंय। दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। स्वतः आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड। संजय भाऊ, इम्तियाज जलीलला अशा पद्धतीने चॅलेंज करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? मतदारसंघात तुमचे आलेत ते? बघा, माझ्या मतदारसंघात ते येणार हे मला पोलिसांनी सांगितलं, मला माहीत नव्हतं। आणि पोलिसांनी त्याला 151 नोटीस बजावली आणि त्याला सांगितलं तुम्हाला सभा घेता येणार नाही, रॅली काढता येणार नाही। सकाळी ते इकडनं गेले, पण दुपारी इकडचा जमा पण पोलिसांनी त्यांना इकडे येऊ दिले नाही। आले असते तर काही वेगळं घडलं असतं। पण मला सुद्धा माझ्या शहरामध्ये कालचा रविवार होता, मलाही भांडण तंडा आम्हाला नको होता, आम्हाला शांती पाहिजे होती। आणि असं जर माहीत असतं की तो त्या सभेमध्ये असं काही जाहीर विष ओकणार आहे तर आम्ही त्याला मराठवाड्याच्या बाउंड्रीवर तिकडेच वापस केला असता। तेवढी ताकद आमच्या जिल्ह्यामध्ये नक्कीच आमच्यामध्ये आहे। पण मला हा विषय जातीवादावर न्यायचा नाही आहे, धर्मावर न्यायचा नाही आहे। इम्तियाज जलीलचे माझे संबंध खूप चांगले आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी मला मारायची भाषा केली, मी पण मारायची भाषा केली। आणि मग तो बोलला की जगा तुम्हारी वक्त तुम्हारा तारीख भी तुम्हारी। माझं त्यांना आपल्या माध्यमातून जाहीर आव्हान आहे की त्यांनी एक ॲफिडेव्हिट करून महापोलीस महासंचालकाला द्यावं की संजय गायकवाडचं आमचं द्वंद्व ठरलेलं आहे आणि या भांडणामध्ये आमच्या दोघांकडनं कोणी पोलीस कंप्लेंट करणार नाही। आमच्या दोघांपैकी कोणाचं बरं वाईट झालं तरी याला जबाबदार आम्हीच राहू। याच्यामध्ये सरकारमध्ये येणार नाही किंवा त्याचा मुस्लिम धर्म येणार नाही, माझा हिंदू धर्म कोणीच येणार नाही। आमच्या दोघांमध्ये त्याचं संभाजीनगर तो त्यांनी सोडावं, माझं बुलढाणा मी सोडणार आणि आझाद मैदानावर त्याच्या दमेचा त्यांनीच वेळ सांगा, त्यांनीच तारीख सांगा, त्यांनी दिवस सांगा। कधी 3 मिनिटाच्या आत त्याला कधी नाही मातीत घातला तर मी माझ्या बापाची औलाद नाही। नक्कीच 3 मिनिटाच्या आत इम्तियाज जलील यांना नाही मातीत घातला तर बाप्पाच्या औलाद सांगणार नाही असं खळबळजनक विधान जे सध्या आमदार संजय गायकवाड यांनी केलं। निश्चितच या प्रकरणात इम्तियाज जलीलची नेमकी काय प्रतिक्रिया येते ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज।